आखातामधलं युद्ध अखेर 40व्या दिवशी थांबलं। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला इराण तयार। इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला। ट्रम्प यांची घोषणा। शस्त्रसंधी हा इराणचा विजय। इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांची प्रतिक्रिया, तर ट्रम्प यांचाही अमेरिकेच्या संपूर्ण विजयाचा दावा। युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष। रस्त्यावरती उतरत इराणी नागरिकांकडून मोज्तबा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। पाकिस्तानला मिळालेलं थँक्यू हे भारतासाठी चपराक। मोदी आणि जयशंकर यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। जयशंकर यांनी पाकला दलाल म्हटल्याची उडवली खिल्ली। बोंधू अशोक करातला आज न्यायालयीन कोठडी। 3ऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी कडून पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी। उद्या कोर्टामध्ये हजर करून ताबा मिळवणार। 2 वर्षांपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले समरजित घाटगे पुन्हा एकदा भाजपमध्ये परत। चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील यांनी गळ्यात घातला भाजपचा गमछा। पक्षात पुन्हा एकदा प्रवेश दिल्याबद्दल मानले आभार। राज्य शिक्षण मंडळाचे मुंबईचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना लाच प्रकरणामध्ये अटक। 31,000च्या बिल मंजुरीसाठी मागितली होती 22,000 रुपयांची लाच। पुणे महानगरपालिकेमध्ये पिस्तूल किंवा इतर शस्त्र घेऊन आल्यास नगरसेवकांना अपात्र ठरवणार। आयुक्त नवकिशोर राम यांचं फरमान जारी। पालिका परिसरामध्ये शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी निर्णय। मुंबईतल्या धारावीमध्ये गुंडांनी जाळल्या 25 मोटरसायकली। काही दिवसांपूर्वी झालेल्या वादामधून दुचाकी जाळल्याचा अंदाज। धारावी पोलीस ठाण्यामध्ये चौहान विरोधात गुन्हा दाखल।